आम्ही सारे खवय्ये. पुढची रेसिपी काय आहे? आपण पत्रानी मुर्गी बनवतोय. पत्रानी मुर्गी. ओके, मला साहित्य सांगता काय काय? ही आळूची पानं, हे बोनलेस चिकन आहे, ओके. बेसन, चिंचेचा कोळ, हिरवं वाटणाचं साहित्य, याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण, मिरच्या, 1 चमचा गरम मसाला पावडर, लाल तिखट, हिंग, हळद आणि चवीनुसार मीठ. आणि त्या काड्या ते आपण शेवटी आपण स्टार्टरला ओके वापरतो. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं मला सांगा, कारण बरंच काय काय दिसतंय मला. हो, आपण आता ही पानं, आपली नेहमी आळूवडी आपण जी करतो ती साधारण 3 ते 4 पानांची आपण चवड करून करतो, त्याच्यावर पीठ लावून. पण आपण ही थोडीशी आपण जरा यावेळेला वेगळा प्रकार आपण बघतोय. आपण याचे 2 भाग करून घेणार आहोत. ओके, बर. मधलं देठ काढून त्याचे 2 भाग करून घेणार. अच्छा, हे 2 भाग झाले. आपल्याला त्याला चिंचेचा कोळ लावून घ्यायचा. चिंचेचा कोळ आपण याच्यासाठी लावतो, म्हणजे कधी खाजणारा आळू आणि न खाजणारा असे 2 प्रकार असतात. पण तरी कधी कधी खात्री पण चवीसाठी पण होतो चिंचेच्या पाण्याचा उपयोग. ओके, पुढे काय आपण करायचं? आता करूया बोनलेस चिकन आहे, त्याला आपण हिरवं वाटण याचं बनवायचं. त्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना, आलं, लसूण आणि हिरव्या मिरच्या. तर पुदिना किंवा कोथिंबीर आपल्याला आवडीनुसार आपण त्याचं प्रमाण घेऊ शकतो. आता मिक्सर मधून काढायचं का? हो, आपण आता शिजवायचं. वाटण, हिरवं वाटण लावून चिकन शिजवून मग मिक्सर मधून आपण ते फिरवून घ्यायचं. ओके, आता पुढे काय करायचं? आपण आता बेसनचं मिश्रण तयार करणार आहोत. त्यासाठी आपण हे बेसन घेतलेलं, आपण चवीनुसार मीठ. रंगासाठी आपण हळदीचा वापर करतो. चवीला तिखट, हिंग, गरम मसाला पावडर. त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण याचं घट्टसर मिश्रण तयार करू. झालं का? ओके, आता काय करायचं? आता आपण चिंचेचा कोळ लावून ठेवलेली आळूची पानं आहेत. ओके, त्याला आपण हे, आणि ह्याचं काय करायचं? आपण आधी डाळीचं पिठाचं मिश्रण लावणार आळूच्या पानांना, आणि त्याच्यानंतर ते त्याच्यावर हे लावायचं. त्याच्यावर हाय. ओके, दोनच लावा, कारण काय आमचे खवय्ये तसे हुशार आहेत. काय करायचं एकदा कळलं की ते लगेच उठून कामालाच लागतात, बरोबर की नाही? हे आपण चिकनचं जे मिश्रण तयार केलेलं, हे आता आपण हे चिकन घेतले बोनलेस, त्याच्याऐवजी फिश वापरलं तर? अगदी आपण कुठल्याही प्रकारचं फिश ज्याच्यामध्ये जरा काटे कमी असतील असा कुठलाही मासा आपण यासाठी वापरू शकतो. कोळंबी वापरू शकतो, किंवा जे नॉनव्हेज खात नाहीत अशांसाठी सगळ्यात उत्तम म्हणजे सोयाबीन चंक्स जे आजकाल अगदी बाजारात सहज उपलब्ध आहेत. ते खिमा सारखे ग्रॅन्युअल्सच्या स्वरूपात सुद्धा मिळतात. त्यामुळे ते सगळ्यात पौष्टिक आणि ज्याला पर्याय ठरू शकतो नॉनव्हेजला. आपण याची आता गुंडाळी करणार. अशा प्रत्येक वळणावर आपल्याला द्यायचं का त्याला? हो, वरनं पूर्ण पण डाळीच्या पिठाने ते झाकून टाकायचं. आता मला असं वाटतं की ह्याच्यासाठी हे फार महत्वाचं आहे ना का? हो, ह्या पदार्थासाठी आतलं तुम्ही जे सारण बनवाल ते फार महत्वाचं आहे. नाजूक काम आहे ते.
ओके, आपली एक तयार झालेली आहे, अशीच दुसरी करायची. पूर्ण आपण त्याला ती कव्हर करून घ्यायची. आपण हे जेव्हा उकडवतो ना तेव्हा वरून पूर्णपणे पिठाचं कव्हर असतं ते, आणि तळल्यानंतर ते क्रिस्पी जे होतं ओके ओके त्यावरच्या डाळीचं पीठ सुद्धा वापरताना आपण थोडंसं जाडसर पीठ वापरलं ना तर त्याच्याने तो क्रिस्पी पण अजून जास्त चांगला येतो त्याला. बर बर बर. असं हे सगळं हे झालं की आपण हे इथे कुकरला लावायचंय. आपण ते वाफवून घ्यायचंय 15 ते 20 मिनिटं वाफवायचं. आणि वाफवल्यानंतर कसं दिसतं ते तुम्हाला दाखवतो, ते मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे असं दिसतं. वाफवून झाल्यानंतर आपल्याला हे असं दिसतं. आता हे ठेवून द्या तुम्ही, आम्हाला कळलं बरोबर आहे की नाही, आम्हाला कळलं. आता पुढे काय करायचं मला सांगा. आपण त्याचे चकत्या करून घ्यायचे आणि आपल्याला डीप फ्राय करायचे. बर, चकत्या म्हणजे अशाच करायच्या? हो, नेहमी आपण करतो तसं. तुम्हीच करा म्हणजे चुकायला नको. ओके, आता काय करूया आपण. आता तेल तापलेले, आपण त्याला डीप फ्राय करूया. झालं मी. हो, शाबाश. बस बस. हे काढून खायला सुरुवात की आता. हो, आता तयारच. आपण त्याच्यात व्हेरिएशन्सला आपण डाळीचं पीठ वापरलं, काहींना डाळीचं पीठ चालत नाही किंवा तर आपण मुगाची डाळीचं पीठ वापरू शकतो किंवा हरभऱ्याची डाळ भिजवून ती जाडसर दळून वापरू शकतो. आपण जसं आपण त्याच्यात चवीसाठी करू तेवढं थोडंच. मसुरीची डाळ आजकाल वापरा म्हणतात तुरीच्या डाळीच्या पेक्षा. म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारची व्हरायटी त्या डाळीमधली कुठली व्हरायटी देऊ शकता. जाडसर वाटून आपण हा पदार्थ करू. कसंही करा तुम्ही, म्हणजे काय आहे, जसं डाळी आपण कुठल्याही प्रकारचे वापरू शकतो ना, तसं पेन सुद्धा कुठल्याही प्रकारचं वापरा. म्हणजे बॉल पेन वापरा किंवा फाउंटन पेन वापरा किंवा तुम्ही पेन्सिल वापरा, पण लिहा, साहित्य आणि कृती लिहा. पात्राने मुर्गी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अळूची पानं, बोनलेस चिकन, बेसन, चिंचेचा कोळ, कोथिंबीर, पुदिना, हळद, आलं, मिरची, गरम मसाला, तिखट आणि मीठ. कृती: अळूची पानं कापून त्याला चिंचेचा कोळ लावून ठेवावा. मीठ आणि कोथिंबीर पुदिन्याचं वाटण लावून चिकन शिजवून घ्यावं. एका बाउलमध्ये बेसन घेऊन त्यामध्ये मीठ, हळद, तिखट, हिंग, गरम मसाला आणि पाणी घालून घट्टसर मिश्रण तयार करावं. हे मिश्रण अळूच्या पानांना लावून घ्यावं. त्यामध्ये शिजवलेलं चिकन घालून उंडे वाफवून घ्यावेत. वाफवलेल्या उंड्यांचे तुकडे करून ते खरपूस तळून घ्यावेत.